सर, कंपनी जॉईन करताना मला कुठेही सांगितलं नव्हतं. मला 6 महिन्यासाठी बेंगलोरला जावं लागलं. हो, पण तुम्ही माझ्या जागी निनादला पाठवू शकता ना सर. पण त्याची फॅमिली आहे म्हणून मी का सफर होऊ सर? साला या जॉबचा पण नाव वैताग आलाय. त्यापेक्षा गावाला जाऊन शेती केलेली बरी. 4 पैसे कमी मिळतील पण निदान समाधान तरी असेल. ही कचरावाली पण ना, तुम्हाला सांगितलं ना एकदा. आपण कोण? सर, मी लहान मुलांसाठी काही पुस्तकं घेऊन आले, बघा ना. हे ना ज्युनियर सिनियर केजीच्या मुलांसाठी खूप छान छान पुस्तक आहेत माझ्याकडे. नाही, मला आता काही नकोय, तुम्ही या प्लीज. अहो सर, हे बघा ना, एबीसीडीचं पुस्तक आहे ना, खूप रंगबिरंगी आहे आणि हे ना मुलांना खूप आवडतात. हे मार्केटमध्ये खूप महाग आहे सर. मी तुम्हाला ना 10 पुस्तके 200 रुपयामध्ये देते, घ्या ना सर. माझ्या घरी कोणीही लहान मूल नाही, तुम्ही या आता. सर, तुमच्या घरी नसतील पण तुमच्या भावाला बहिणीला कोणाला तरी मुलं असेलच ना, त्यांच्यासाठी तरी घ्या. माझे बहीण भाऊ गावी असतात. मग आत्ता घेऊन ठेवा आणि गावी जाताना घेऊन जा. माझा भाऊ त्याच्या मुलांना स्वतः पुस्तकं घेऊन येतो. ओके, आता या तुम्ही. सर, मग एक काम करा ना, भावाच्या मुलाला घेऊन ठेवा पुस्तकं, त्यांना खूप आवडतील, त्यांचा अभ्यासही होईल. आणि हे बघा ना, गोष्टीत सुद्धा पुस्तक आहेत माझ्याकडे सगळे. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का हो? मी म्हटलं ना मला नको ही पुस्तकं. हा सर, मी बेंगलोरला जाणार नाही सर. सर, मी तुम्हाला प्लीज म्हणतोय सर, तुम्ही निनादला पाठवू शकता ना. ठीक आहे सर, मला 30% इन्क्रीमेंट द्या, मग मी जातो. काय 10%? नाही जमणार सर. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला हवं तर तुम्ही मला कामावरून काढून टाका. सर प्लीज. तुम्हाला काय अक्कल नावाचा प्रकार आहे की नाही हो? सांगितलं ना मी मला नको ही पुस्तकं. हो सर, सकाळपासून एकही पुस्तक माझं गेलेलं नाहीये. तुमच्या घरात कोणतरी लहान मुलं असेलच की हो. बरं, ठीक आहे. माझ्या घरी तर कुणी लहान मूल नाही आहे, पण माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे. आपण काय करू, आपण लग्न करू, मग आपल्याला मुलं झाली ना, त्यांना वाचायला देऊ ही पुस्तकं. कशी वाटली आयडिया? हां, जमेल ना? मित्रा, इथून जाताना एक मुलगी पाहिली का? अशी एका बाजूने अशी वेणी सोडलेली आहे, हातात कापडी पिशवी. नाही हो, नाही पाहिजे. पुस्तकं विकते. नाही पाहिजे. थँक्यू.
इथं येऊन थांबलात? अहो कुठे कुठे शोधलं मी तुम्हाला. सॉरी, मी मगाशी खूप वाईट साईट शब्दात बोललो तुम्हाला. तुम्ही असं रडू नका ना प्लीज. माफ करा ना आता. तुम्ही जर मला माफ केलं नाही ना तर मला रात्रभर झोप लागणार नाही हो. प्लीज. हात नका लावू मला, नाही तर ओरडून इथं सगळ्यांना बोलवून घेईन मी. अहो मी फक्त माफी मागायला आलोय तुमची. असं बोलतात का एखाद्या मुलीला हो? चुकलं माझं, माफ करा ना आता. केलं माफ तुम्हाला? असाही कोणता अधिकार आहे हो मला कोणाला माफ करायचा नाही करायचा? दारावर विकायला आलेली व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर पडलेलीच वाटते. कोणी कसंही येतं, कसंही बोलतं, कसंही वागवतं, आम्हालाही मन आहे हो, आमचंही मन दुखावतं. पण याची जाणीव तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना कधीच नसणार आहे. जाऊ दे, मला बोलायचंच नाहीये, मी निघते. अहो मॅडम, हो ऐका ना. मला एक संच हवा होता पुस्तकांचा. काय झालं, देताय ना? उपकार करताय का? हो नाही, उपकार कसले त्यात. मगाशी तुम्ही मला पुस्तकांचं महत्त्व पटवून देत होतात, तेव्हा माझा नेमका फोन सुरू होता, त्यामुळे माझी चिडचिड झाली. पुढच्या आठवड्यात मी गावी जाणार आहे, तेव्हा मी माझ्या पुतण्यांना एक संच देईल म्हणतो. द्या. घ्या. 500? माझ्याकडे सुट्टे नाहीत. सुट्टे असतील तर द्या ना. एकतर सकाळपासून एकही पुस्तक नाही गेलेलं. हो राहू द्या, एवढं काही नाही. हो, 200 रुपये पुस्तकाचे होत असताना मी 300 रुपये एक्स्ट्रा का घेऊ? हो असू द्या, हो. एवढी मोठी अमाऊंट नाहीये. घ्या. भिकारी समजताय का दान धर्म करताय? सर, तुमच्याकडे पैसे जास्त असतील ना तर भिकाऱ्यांना जाऊन वाटा, मला नको. ते आणा इकडे पैसे, मी सुट्टे करून घेऊन येते. ठीक आहे. ताई, 500 रुपये सुट्टे द्या ना. घ्या पैसे. खूपच स्वाभिमानी आहेत बाबा. खरेपणा आणि स्वाभिमान हाच गरिबांचे आभूषण आहे. आभूषण? आभूषण म्हणजे दागिना. हो दागिनाच. मग श्रीमंतांकडे काय असतं? गर्व आणि माज, जो तुमच्याकडे आहे. हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सकाळी मला माझ्या बॉसचा फोन आलेला. ते मला 6 महिन्यासाठी बँगलोरला पाठवतात आणि त्यात तुमची सततची बडबड. बाप रे, म्हणून माझी जरा चिडचिड झाली. अहो, एखादी चांगली गोष्ट सांगायला गेलं ना तर लोकांना ती कधीच पटत नाही, म्हणून आम्हाला सतत बडबड करावी लागते, तरच त्यांना ती पटते. एकतर आमची कंपनी ज्या मार्केटिंगमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्टच नाही करत आणि आमच्यासारख्या लोकांना फक्त 50%च पार्टनर करते. हे जर पुस्तक मी तुम्हाला 200ला विकलं ना सर, त्यातले मला फक्त 100 रुपयेच राहतात. छान बोलता तुम्ही. एक रिक्वेस्ट करू का? आपण चहा नाही तर कॉफी घेऊयात का? तसंही तुम्ही सकाळी घरातून लवकर बाहेर पडला असाल, भूक लागली असेल. अशा अनोळखी माणसांसोबत मी कॉफी कशी घेऊ? माझ्यासोबत ओळख करा ना. मी योगेश जाधव फ्रॉम पंढरपूर. पंढरपूरच्या माणसांवर विश्वास ठेवायला काय हरकत नाही. अहो, डोळे झाकून विश्वास ठेवा. पंढरपूरची माणसं फसवत नाही आणि त्यांच्या डोळ्यातच खरेपणा असतो. मग बाकीच्यांच्या डोळ्यात नसतो का खरेपणा? असतो, पण खात्री जरा कमीच. चला. इथे कुठं कॉफी शॉप नाहीयेत. आपण एक काम करू, गांधीनगरला जाऊ. अरे हो, पण मला खूप लेट झालाय, निघते मी. ऐका ना, आपण माझ्या घरी जाऊयात का? मी छान कॉफी बनवतो. तुमच्या घरी नको. हो, घाबरू नका. पंढरपूरची माणसं विश्वास तोडत नाही. तसं भीतीचं कारण काही नाहीये. माझ्या पिशवीत तसं चाकू आणि लाल तिखट आहे. बापरे, तसं चाकू आणि मिरची पावडरची तुम्हाला काही गरज नाही. तुमची धारदार जीभच पुरेशी आहे. पंढरपूरची माणसं असे विनोद करायला पण पुढे असतात वाटतं. हो, पण माझा स्कोर थोडा कमी आहे.
चला. छान झाली आहे कॉफी. नक्की. मला खोटी स्तुती करता नाही येत. गरीब लोक खोटी स्तुती करत नाहीत ना. मी काय म्हणतो, स्वतःला असं गरीब म्हणत जाऊ नका. असं बोलून आपण स्वतःवरतीच बंधनं लागतो. स्वतःला श्रीमंत समजायचं. लॉ ऑफ अट्रॅक्शन. स्वतःला किती जरी श्रीमंत समजलं ना सर, तर परिस्थिती कुठं बदलते. 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न हा सोडवावाच लागतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनने परिस्थिती बदलते. एकदा प्रयत्न तर करून पहा. तुम्ही म्हणताय तर नक्की प्रयत्न करेन. घरी कोण कोण असतं? आजारी बाप, आई. आई धुणंभांडे करते. घर खर्च, लहानांच्या दवाखान्याचा खर्च, खूप खर्च होतो. अजिबात भागत नाही. आणि रोज माझी पुस्तकं विकली जातात असंही नाही. कधी कधी मला रिकाम्या हाताने सुद्धा घरी जावं लागतं. निघते मी. पहिल्यांदाच भेट झाली आपली आणि मी माझ्या कर्मकथा सांगत बसली. निघते मी. ऐका ना, उद्या पुन्हा भेटा. कशाला? तुमच्या कर्मकथा सांगायला. अजिबात नाही हं. मला कथा कादंबऱ्या वाचायला खूप आवडतात. माझ्यासाठी घेऊन याल का प्लीज? मी कादंबऱ्या नाही विकत हो. माझ्यासाठी आणा ना प्लीज. मला चांगली पुस्तकं कळत नाही, चांगली माणसं कळतात. बरं, बघते मी, प्रयत्न करते. मला तुमचा नंबर द्या ना. कशाला? उद्या तुम्ही दुकानात गेल्यावरती किती आणि कोणती पुस्तकं घ्यायचीत ना, ते सांगायला. अच्छा, चांगला बहाणा आहे हं, मुलींचा नंबर घेण्याचा. मला जर नंबरच घ्यायचा असता तर मी थेट मागितला असता ना तुमच्याकडे. स्नेहा नाव आहे माझं. छान नाव आहे. ओके, निघू मी? उद्या या. हं? पुस्तकं घेऊन. कोणाचा फोन आलाय बघ ग? अगं सरांचा असेल. आज एकच पुस्तकांचा संच विकला ना, लय ओरडतील बघ मला. आले. कोणाचा आहे ग? सरांचा आहे. हा सर. हॅलो. हो, आज एकच पुस्तकाचा संच विकला. उद्या किमान 5 तरी संच विकेन सर. घरी आहात का? काही बोलायचं होतं का? मी फक्त हेच विचारायला फोन केला होता की उद्या किती वाजता येणार आहे. मला थोडं बाहेर जायचं होतं म्हणून. हो सर, मी सकाळीच बाहेर पडेन. पोचेन 10 पर्यंत. बरं, ठीक आहे, मी वाट बघतो. हो सर, ठेवते.
काय झालं ग? काही नाही आई. जेवायला ताटं घे. हो. नाना घ्या की जेवण आता. सगळं जेवण थंड झालं. काय झालं नाना? आता मला मरायचंय. असं वाईट वंगाळ बोलायचं नसतंय. तुम्ही लवकर बरे व्हाल. आता कशाचा बरा होतोय मी. मेंदूत गाठी झाल्यात माझ्या. कधी बरं वाटतंय तर कधी लय दुखतंय. असलं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आता जेवताना तरी वाईट वंगाळ बोलू नका. आम्हाला तरी 2 घास सुखाने खाऊ द्या ना. दिवसभर बाहेर मर मर मरायचं आणि घरी आलं की हे असलं. तुम्हाला मरायचं तेव्हा मरा, पण आता गप गुमान गिळा. ए आई, असलं काय बोलतेस ग? मग कसं बोलू? हा, आयुष्यभर दारिद्र्यात काढले आणि आता 4 दिवस सुखाने खायचे दिवस आले तर हा बसला मरणाच्या दारात जाऊन. पोरी, तू तरी चांगल्या घरात जावाई. माझ्यासारखं तुझ्या आयुष्याचं मातेर व्हायला नको. आई तू जेव बरं मुकाट्यानं. नाना या की हो जेवायला. नाही बरे, मला नाही जमायचं. झोपू दे, झोपू दे. हा नाही, तुझ्याकरता स्थळ बघितलंय मी. सुट्टी टाक परवा. अगं आई, पोरगा पोलीस खात्यात आहे, सरकारी नोकरी चांगली. अजिबात एक शब्द पण बोलायचा नाही. हं? अरे वा, तुम्ही तर एकदम वेळेवर आलात. पुणेकर वेळेचे कधीपासून एवढे पक्के झाले? हे तुमची पुस्तकं. काय झालं? मूड ऑफ आहे का तुमचा? तुम्हाला तुमची पुस्तकं मिळालीत ना, मला पैसे पे करा. अहो देतो ना. मी काय कुठे पळून चाललोय का? द्या मग. पण आधी सांगा तुमचा मूड का ऑफ आहे? माझा मूड कसा का असेना, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्हाला तुमची पुस्तकं मिळालीत ना, मला पैसे द्या. निघायचंय मला इथून. बरं, फोन पे करतो. ठीक. कॉफी घेणार? नको. पाणी? परत परत का विचारताय नको म्हणलं तरी? तुम्ही दुसऱ्यांचा राग माझ्यावर का काढताय? नाही, हवं तर काढा, पण आधी घरात या. थोडं बसा, थोडं शांत व्हा. पाणी घ्या प्लीज. बरं. या. आणखी देऊ? नाही नको. कॉफी? तुम्ही अशी चिडचिड का करताय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे मी विचारू शकतो ना, तेवढा अधिकार आहे ना मला. आईचं वागणं हल्ली खूप बदललंय हो. नानांना ब्रेन ट्यूमर आहे. ते त्यांच्या आजाराशी लढत आहेत. तरी आई त्यांना मर म्हणते. का? कारण सगळा खर्च त्यांच्यावर होतो.
आणि आता आईने मला स्थळ सुद्धा बघितले आणि मला न विचारता फायनली करेल. मग मी काय करू सांगा? मुलगा पोलीस खात्यात आहे. सरकारी नोकरी म्हणजे सेफ आयुष्य. आईला वाटतं तिच्या वाट्याला जे भोग आलेत ना ते माझ्या वाट्याला नको, म्हणून सरकारी नोकरदार. आणि सरकारी नोकरदार मिळावा अशी माझी लायकी कुठे हो? मुलगा वयाने थोराड आहे. त्याची बायको आजारपणात मेली. मागे 2 मुलं आहेत. मला कळे ना काय करू मी. तुम्ही का अशा मुलाशी लग्न करताय? मग असा कोणता राजकुमार येणार आहे माझ्या आयुष्यात? पण जर तुमची इच्छाच नसेल तर का करताय? आपल्या किती जरी इच्छा असतील ना तरी सगळ्या कुठं पूर्ण होतात. पण आपण तसे प्रयत्नही करायला नको का? निराशाच पदरी येणार असेल तर प्रयत्न करून काय उपयोग? आपणच जर असा विचार केला तर देव तरी आपल्याला ती गोष्ट का देईल? आणि देवालाही कळायला हवं ना की ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. पण देवाला मनातलं कळत नसेल तर तो देव कसला? सगळं सांगावंच लागतं का हो? काही गोष्टी या बोलाव्याच लागतात. आपण बोललोच नाही तर आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्याला कळणार कशा? आणि कळल्या तरी कळलं तरी काय? काही नाही. आपण जास्तच आध्यात्मिक बोलायला लागले नाही का? खूपच. आता तुम्ही कॉफी घेऊनच जा. मी छान कॉफी बनवतो. बरं. हॅलो, बोल आई. स्नेहा, अगं त्या पाहुण्याचा सारखा फोन येतोय. त्यांना आवडली तू? मी आवडायला त्यांनी मला बघितलं कधी होतं? अगं फोटो बघितला तुझा, मीच पाठवला होता. उद्या बघायला येणार आहे तुला ते. अगं आई, तुला मी किती वेळा सांगितलं मला नाही लग्न करायचं. तुला विचारत नाही, सांगते. उद्या सुट्टी घे. तुझ्या सरांना सांग तसं, म्हणून फोन केला होता मी तुला. अगं आई, तुला कळतंय का एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाशी मी लग्न करू का ग? काय फरक पडतो? अगं आई, फरक. अगं 2 मुलं आहेत त्याला. लवकर मोठी होतील, जर सांभाळ करतील. अगं आई, हो घरी आल्यावर बोलते मी. अगं स्नेहा, थँक्यू. आईचा फोन. चांगला मुलगा आहे, लग्न कर. या मुलाशी लग्न केलं तर आयुष्याचं कल्याण होईल. असं स्थळ पुन्हा मिळणार नाही. चोरून ऐकलं वाटतं. नाही हो, आपले आईवडील आपल्याशी दुसरं बोलतात तरी काय? मग तुम्ही करणार आहात की नाही लग्न? लग्न चांगली गोष्ट आहे तशी, करून पाहायला हरकत नाही. करून पाहायला म्हणजे ते काय कपडे आहेत का? ट्राय केले नाही आवडले ते दुसरे घेऊ असं आहे का ते? नाही हो, लग्न म्हणजे एक लॉटरीच आहे. बायको चांगली मिळाली तर नशीब, नाहीतर जन्म वाया. छान झाली या कॉफी. नक्की. खोटी स्थिती करता नाही येत मला. बरं चला निघते मी, खूप वेळ झाला. मी येतो तुम्हाला सोडवायला. अरे बापरे, पाहुण्यांची खूपच काळजी दिसते तुम्हाला. नाही, नाहीतर पाहुणे नाराज होतात ना. चला. चला. तुम्हाला कशी मुलगी हवी लग्नासाठी? तुमच्यासारखी. अहो म्हणजे साधी, सरळ, सिंपल. आमच्या लहानपणी ना एखादी मॉडर्न मुलगी शोधून सापडायची नाही, आणि आता एखादी साधी सिंपल मुलगी शोधून सापडत नाही. साधेपणात किती सौंदर्य असतं नाही का? मी माझ्या घरच्यांना सांगून ठेवलंय, मी लग्न करीन तर एखाद्या साध्या मुलीशीच. होय. तुम्ही पहा ना माझ्यासाठी एखादी साधी मुलगी.
बरं बघते, पण तुम्ही तिला फसवणार नाही ना? म्हणजे कसं तुमच्या IT वाल्यांचं काय खरं नाही बाबा. कपडे बदला तशा मुली बदलता. नाही हो, सगळीच मुलं सारखी नसतात. माझ्यासारखे काही अपवादही असतात. ठीक आहे, निघते मी. खूप उशीर झालाय मला. आज किमान 5 तरी संच गेलेच पाहिजेत. मला आणखी एक संच द्या ना, म्हणजे तुमचं 4चं टार्गेट राहील. कशासाठी? तुमचा भार थोडा हलका होईल. हे बघा, माझ्यावर उपकार करायची अजिबात गरज नाही. अहो चिडताय काय? समोरचा जर आपल्यावर दया दाखवून माझ्या उपकार करत असेल ना, तर मला ही अजिबात गोष्ट आवडत नाही. आम्ही कष्टाने जगतो, उपकाराने नाही. निघते मी. ओ स्नेहा मॅडम, अहो अहो थांबा की. उद्या तोंड गप्प ठेवायचं आणि गप्प पाटावर बसायचं. आईबाप जे करतात ना ते आपल्या पोरांच्या भल्यासाठीच करतात. आई, मुलांनाही त्यांचं चांगलं वाईट कळतं. त्यांचे निर्णय त्यांना घेऊन द्यायचे असतात. आणि मी तुला आधीच सांगते की मला हे लग्न करायचं नाही. तू कशी करत नाही ना तेच बघते मी. तुला काय त्यांनी पैसे दिलेत का ग? ए अगं लाज कशी वाटत नाही तुला? लग्नाला आलेल्या पोरीवर हात उचलतात का? तुम्ही गप्पा पडा. जितके दिवस राहिले तेवढे दिवस खायचं आणि झोपायचं फक्त. तो फोन पेटव एकदाचा. काही लफडं बिपडं तर नाही ना बाहेर? काय झालं? कशाला फोन करताय सारखं सारखं? एकदा फोन उचलत नाही म्हटल्यानंतर कळत नाही का? अहो काय झालं, एवढं चिडताय का असं? काय करायचंय हो तुम्हाला माझ्या पर्सनल आयुष्याशी? कोण लागतं तुम्ही? काय घेणं देणं आहे तुमचं माझं? लग्न करणार आहात का माझ्याशी? हा, मी पुन्हा एकदा सांगते, मला कॉल करायचा नाही. बापरे, हा तर तोपगोळाच आहे. कोणाच्या नशिबावर पडतो काय माहिती. आवाज काय म्हणताय? सगळं ठरलं होतं ना आपलं? हा, पोरगी आमची सकाळपासून साडी घालून बसलीये आणि तुम्ही आता सांगताय व्हय तुम्हाला जमणार नाही म्हणून? हा, ही काय रीत झाली का? नाही नाही, तुम्ही ठेवा आता फोन. काय बाई, भलाईचा जमानाच नाही राहिला. काय झालंय? काय म्हणले पाहुणे? काय म्हणणार आहे? तोंडावर पाडले पाहुण्याने आपल्याला. आता म्हणतो मला माझ्या मेहुणीशीच लग्न करायचंय. मग आधी सांगायचं ना हे. आम्ही उगा आशेवर बसलो इथे. दात काढायला काय झालं? मनासारखं झालंय. छे, मी कशाला दात काढू ग? व कोणत्या बापाला वाटेल की आपल्या मुलीचं वाईट व्हावं? आपल्या मुलीचं वाजत गाजत लग्न व्हावं हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पोरीच्या लग्नापर्यंत जगा म्हणजे झालं. आई, वाईट वंगळा बोललंच पाहिजे का? कावळ्याच्या शापानं काही मरत नसती. तू काळजी नको करू.
मी तुझ्या लग्नापर्यंत जगल. कुणी किती उड्या मारल्या तरी सुद्धा. काय हो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मरणावर टपली होय मी? हा, कोणत्या बाईला वाटतो आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं? हा, जे आपल्या नशिबात आलंय ते आपल्या पोरीच्या नशिबात येऊ नये असं वाटतं म्हणून बोलते मी. नाही आहे ना, खूप चांगलं नशीब घेऊन आली होती. माझी पोरगी एका मोठ्या घरातच जाणार. तुमच्या तोंडात साखर पडो शिरा पडो. म्हणजे अगं म्हणजे शिरा करा. किती दिवस झाले घरात तू गोडधोड काही केलंच नाही. मस्तपैकी आहे ना शिरा करतो. काय स्नेहा? हो आई, नानांना शिरा आवडतो ना, मग शिरा झालाच पाहिजे. आता तुमच्या दोघांचं बहुमत झालंय म्हटल्यावर मला काय पर्याय उरला का? बनवते. आणि इलायची पण टाक बर का. होय होय, टाकते. तुम्हाला कशी मुलगी हवी लग्नासाठी? तुमच्यासारखी. हं? अहो म्हणजे साधी सरळ सिंपल. काय ग, काय झालं तुला हसायला? नाही काय, जागेपणी स्वप्नातला राजकुमार बघत असेल ती. आई असं काही नाही. बरं ऐक ना, मी आज साडीवरच कामावर जाते. जा बाई जा. तू मला इग्नोर का करतोयस याचं उत्तर दे आधी. आणि माझे फोन मेसेजेस याला रिप्लाय का देत नाहीयेस? प्रिया, आपलं ब्रेकअप झालंय आणि असले फालतू प्रश्न मला विचारू नकोस. ब्रेकअप झाले नाही, तू केलेस ब्रेकअप. हो केलं मी ब्रेकअप, कारण मला तुझी कटकट नको होती आणि इथून पुढं पण नको आहे. सुरुवातीला खूप बरं वाटत होतं ना तुला सगळं? हो, प्रत्येकाला प्रेमात पहिल्यांदा सगळं बरंच वाटतं. मग प्रत्येक जण ब्रेकअप नाही करत. जिथं पटत नाही तिथं ब्रेकअप होणारच. योगेश, मी पहिल्यासारखी नॉर्मल वागायला तयार आहे. तुला कळत कसं नाही रे? पण मला हे नातंच नकोय, हे तुला कसं कळत नाही? योगेश, सगळं आधीसारखं होईल प्लीज. तू ना माझ्या पुढे रडायचं नाटक करू नकोस. मला त्याने काही एक फरक पडणार नाही. नाटक करते मी? तू आता इथून निघ बर का. इरिटेट करू नकोस मला. योग तुम्ही? अहो मी तुम्हाला सकाळपासून किती कॉल मेसेज केलेत, उचलले का नाही? मी ना आज खूप खुश आहे. मी आत येऊ का? कोणीतरी पाहुणे आलेत वाटतं. मी नंतर येऊ का मग? नाही, या ना तुम्ही आत या. बरं. ही कोण? ही माझी मैत्रीण स्नेहा आणि स्नेहा ही माझी फ्रेंड प्रिया. फ्रेंड नाही, गर्लफ्रेंड. एक्स गर्लफ्रेंड. मी बोललो होतो ना तुम्हाला. बरीच खास मैत्रीण दिसते रे ही तुझी. कधीपासून सगळे चालू आहे तुझं? सगळं म्हणजे? हेच सो कॉल्ड फ्रेंडशिप. आमची नुकतीच ओळख झाली. नुकतीच? थेट फ्लॅटवर येईपर्यंत? तू समजते तसं काही नाहीये. तुला 500 वाल्या बऱ्याच मिळाल्या असत्या रे योगेश. प्रिया, जरा तोंड सांभाळून बोल. ओरडू नकोस. 4 दिवस नाही झाले ब्रेकअप होऊन, तोवर पोरींना फ्लॅटवर घेऊन आलास का? वाटलं नव्हतं असं असशील म्हणून. अजून काय काय करतोस रे? काय? अगं कसले घाणेरडे विचार आहेत का तुझे? चल निघ आत्ताच्या आता माझ्या घरातून बाहेर. निघतेच.
अहो ती तुम्ही असं रडू नका ना प्लीज. अहो हापमॅड मुलगी येते, काही बोलते तोंडाला येईल ते. माझ्यामुळे झालं ना हो सगळं. माझं चुकलं. मी तर यायलाच नको होतं. अरे हो, 500 रुपयाची लायकी ना हो माझी. कधीच येणार नाही तुमच्याकडे मी. स्नेहा, काय ग पोरी, एकदम शांत शांत बसली. आई, तू म्हणशील तिथं लग्न करीन बघ. तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही जाणार मी. वाटलं होतं पोरगा पोलीस आहे, चांगलं सुखात ठेवल तुला, त्याच्यामुळे तुझ्या लग्नाचा विषय पुढे रेटला मी. पण नाही बाई, आता तुझ्या शब्दाच्या पुढे जायची नाही आम्ही. तुला पाहिजे तसा पोरगा बघ. हा, मी तुझं लग्न लावून देईन. जातपात बी नाही बघणार, तुझं सुख बघन फक्त. नाही गाई, मला कुठं माणसांची पारख आहे. नेहमी मी चुकतच आली. का ग पोरी, असं का बोलतीस? कोणी काही दुखावलं का तुला? नाही. नाही, मला मागच्या 2-1 दिवसात वाटत होतं तू कोणाच्या प्रेमाभिमात पडली का काय म्हणून. छे गाई, काही काय 4-5 दिवसात कोण प्रेमात पडतोय? का न पडायला काय झालं? माणूस तर एका नजरेत बी प्रेमात पडतोय. तू पडली होतीस? पोलिसाच्या प्रेमात पडली होती लग्नाच्या आधी. पुढं काय झालं आई? असलं काय ग, दुसऱ्या जातीचा होता म्हणून आई बापाने लग्न लावून नाही दिलं. अगं पळून जायची तयारी केली होती तुझ्या आईनं. खरंच आई? असलं ग तरुणपणाच्या गोष्टी त्या. म्हणून तर हिच्या बापानं माझ्या गळ्यात मारली हिला. मी जर गरीब नसतो ना, हिच्याशी लग्नच केलं नसतं. ओ, तुमच्या गळ्यात मला नाही मारली, माझ्या गळ्यात तुम्हाला मारले, कळलं का? नाही तर कोणी लग्न केलं असतं तुमच्याशी? ए आई, आता दोघं तुम्ही भांडू नका. हिचं कधी माझ्यावर खरं प्रेमच नव्हतं. उगं करायचा म्हणून संसार केलाय आम्ही. आई, काय झालं? एकदा मन मेलं ते मेलच. परत आयुष्यात मनाने कधी उभारी घेतलीच नाही. स्नेहा, एकदा फोन उचल प्लीज. स्नेहा, तू योगेश, प्लीज एकदा बोलू दे प्लीज. ये.
तू ठरवलंच आहेस का माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं? योगेश, त्रास होतोय मला. इतकं सोपं आहे का एखाद्या नात्यातून बाहेर पडणं? मला नाही होत त्रास. कसा होणार? तू कधी माझ्यावर खरं प्रेम केलंच नाहीस. आता तू पुन्हा हेच ऐकवायला आलीस का मला? नाही, मग तुझ्या आयुष्यातून कायमचं जाण्यासाठी आली आहे मी. आता हे काय नवीन नाटक? तुला असंच वाटतं का मी कायम नाटक करते, कायम तुला त्रास देते म्हणून? आयुष्यात तू दुसरं मला दिलंयस तरी काय? आपल्या माणसाला गमावण्याचं दुःख तुला नाही कळणार योगेश. माझ्या जीवाची काय घालमेल होतीये हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत. पण आता मी ठरवले तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. आणि जो व्यक्ती आपला नाहीच आहे त्याच्यासाठी डोकं फोडून उपयोग आहे का काही? हे बघ स्नेहा, प्रिया, प्रिया आहे मी योगेश. ह्याच्यावरूनच कळतं तुझं तिच्यावर किती प्रेम असेल. पण इथून पुढे माझी अडचण तुम्हा दोघांनाही होणार नाही. मी परत म्हणून तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. आणि एवढं सांगायला मी शेवटचं तुला भेटायला आले होते. एनिवेज, प्रेम करतोयस ना तर निभावून ने. आणि असा अर्ध्यावरती कोणाचा हात सोडू नकोस. मी देवाला प्रार्थना करेन मला जो त्रास होतोय तो तुला कधीच होऊ नये. येते मी. कदाचित तुला मी ओळखायला चुकले रवी. तू माझ्यावर इतकं प्रेम करत होतास तरी मी तुला इग्नोर केलं, कारण मला गरीब घरात नव्हतं लग्न करायचं. मला आत्ता कळतंय की ही माझी किती मोठी चुकी होती. स्नेहा, मला आत्ता एक अर्जंट ऑर्डर द्यायची. आपण उद्या भेटून बोलूयात का? नक्की भेटू. बाय. बाय. स्नेहा, स्नेहा, कोण? नमस्कार. नमस्कार. मी योगेश, स्नेहाचा मित्र. असं असं असं. 4-5 दिवसापूर्वीच आमची ओळख झाली. पत्ता शोधत शोधत आलो. तिचंच घर आहे ना? तिचंच घर आहे. या ना, या आत. नाही ठीक आहे. नाही नाही, या आत या. आहो, या. हे स्नेहाचे वडील. नमस्कार. नमस्कार. कशी आहे तब्येत? बरी आहे म्हणायची. बसा ना तुम्ही. बसा, स्टूलवर बसा. काय आमचं गरिबाचं घर आहे, इथं कुठं सोफा आणि खुर्च्या असायला. हो, इतकं काय नाही, चालतं सगळं. तुमचं घर मोठं असेल नाही? हा, गावाकडचं घर मोठं आहे. पुण्यात आपला 1 BHK फ्लॅट फक्त. होय, असं. मी चहा टाकते तुम्हाला का कॉफीच करू? अहो काही नको. स्नेहा कुठे? असं कसं करता हो? पहिल्यांदा आमच्या घरी आले तुम्ही, हा? आणि आता तुमचा या घराशी कायमचा संबंध येणार आहे. नाही, मैत्रीच्या नात्याने का होईना, पण आपुलकी जिव्हाळा वाढणार आहे आता, नाही का?
आणि ह्यांना जर असं पाठवलं तर स्नेहा ओरडल ना. टाकते चहा टाकते. बरं बरं. गावाकडे जमीन भरपूर असेल नाही तुमची? हा 50-55 एकर आहे. मी काय एवढं लक्ष देत नाही, वडीलच बघतात सगळी. एवढी जमीन? वडिलोपार्जित आहे सगळी. माझं काही कर्तृत्व नाही त्यात. माझा स्वतःचा फक्त मी घेतलेला 1 BHK फ्लॅटच आहे. अहो नाही, पण आजकालच्या जमान्यात एवढी जमीन घ्यायची काय? तुकडा घ्यायचा म्हणलं तरी मुश्किल आहे. हो तेवढं आहे. पगार भरपूर असेल नाही? 90,000-1,000 जातो महिन्याला. मी काय म्हणते रवी, आता तू चांगल्या पगाराची नोकरी शोधणं खूप गरजेचं आहे रे. असं किती दिवस फूड डिलिव्हरी करणार आहेस? स्नेहा, मी प्रयत्न करतोय ग, पण माझं शिक्षण कमी असल्यामुळं चांगली नोकरी मिळणं मुश्किल आहे. 12वीच्या बेसवर सुद्धा आता खूप नोकऱ्या आहेत. तू शोधत तरी राहा. आणि एक काम कर की, तू पोस्ट ऑफिसमध्ये का ट्राय करत नाहीस? आता जागा निघतात तिथे. बघतो मी. स्नेहा, एक विचारू? विचार की. मी तुला कधी आवडत नव्हतो, मग काल असा अचानक फोन केलास? नाही म्हणजे आपण चांगले मित्र आहोत. याआधी मी तुला खूप वेळा प्रपोज केलाय, त्यावेळेस तू मला नाही म्हणालीस. मग काल असा अचानक? तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस रे रवी. प्रियकर आणि नवरा म्हणून नाही. हो ना? सगळे लोक कुठे सारखे असतात? प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच की. घ्या चहा घ्या. नशीब चांगलंय तुमचं. देवाने सगळं भरभरून दिले तुम्हाला. पूर्वजांची पुण्य, बाकी काय. बाय बाय. लग्नाचं बघायला सुरुवात केली का नाही? अगं पाहुणे पहिल्यांदा घरी आल्यात, त्यांना डायरेक्ट लग्नाचं विचारते वय. त्याला काय होतंय? पाहुणं काय परक आहे तेव्हा? आपल्या स्नेहाच्या ओळखीचेच तर आहेत. ना परक नका समजू मला. बाकी लग्नाचं सांगायचं झालं तर मुलगी पाहायचं सुरू आहे, पण जमलं नाही अजून. मला जरा साधी सिंपल मुलगीच हवी. गरीबा घरची असली तरी चालेल. वय वय, तुम्हाला पाहिजे तशी मुलगी लवकरच भेटल. स्नेहा कुठे गेली? ते तिचा मित्र आहे लहानपणीचा, इथं जवळच त्याला भेटायला गेली. आम्हाला विचारल्याशिवाय बाहेर पाऊल पण ठेवत नाही बरं का. स्वभाव चांगला आहे त्यांचा. हा नाही, आमचं नशीब चांगलं, अशी पोरगी आमच्या पोटाला आली. तुम्हाला तिला भेटायचं असेल ना तर इथं पलीकडच परिकट्टा आहे बघा, इथं जवळच आहे. 4 दुकानं सोडले ना तिथं पुढंच आहे. बर, जाता जाता भेटतो मी तिला. चालेल, भेटून घ्या. चला येतो. नमस्कार. या आता परत. आता जेवायलाच या. नक्की नक्की. आता काय जावई करून घेते का त्यांना? एवढं चांगलं स्थळ कोण हातचं जाऊ देईल? डोक्यावर पडली तू. ओ तुम्ही गप्पा बसा. तुम्ही नाक खुपसायची गरज नाहीये. खायचं प्यायचं गप झोपायचं, बाकी विचार करायचा नाही. अगं कप तरी घेऊन जा. तेव्हा तिथंच. स्नेहा, तू नक्की कोणाला फसवतेस, स्वतःला की मला? काय बोलतोय रवी? आता इतक्या दिवस तू माझ्या पाठीमागे होतास, आता मी स्वतःहून तुझ्या जवळ आली तर काय प्रॉब्लेम आहे सांग मला.
माझा प्रॉब्लेम हा आहे की तू खोटं वागतेस. हे बघ रवी, त्या विषयाला जास्त फाटे फोडायला नकोत. मी घरी सांगते, आपण लग्नाची तयारी करू. काय झालं? स्नेहा, आपण लग्नाची घाई तर करत नाहीये ना? नाही म्हणजे मी तुला आवडत नाही, तुझ्या स्वप्नातला राजकुमार मी नाहीये. हे बघ, हे राजकुमार वगैरे काही नसतं रे. या सगळ्या पुस्तकी गोष्टी. आपण प्रॅक्टिकल आयुष्य जगलं पाहिजे. तू, मी, आपला संसार, आपलं फ्युचर. स्नेहा, तुमच्या घरी गेलो होतो मी, पण तुम्ही तिथे नव्हतात. मग आई म्हणाले की तुम्ही इकडे जवळच चहाच्या टपरीवर आहे म्हणून शोधत इथे आलो. मग इतका कशाला त्रास घ्यायचा? अच्छा, म्हणजे यासाठी तुम्ही पत्ता मागून घेतला होता का? अहो नाही, ॲक्च्युली कालपासून मी तुम्हाला फोन करतोय, मेसेज करतोय, तुम्ही कसलाच रिप्लाय केला नाही. म्हणून एखाद्याला कॉल उचलायची इच्छा नसेल तर सतत का कॉल करायचा? अहो जाऊ दे, ओळख करून देते. हे रवी, माझा होणारा नवरा. आणि हे योगेश सर, काही दिवसांपूर्वीच आमची ओळख झाली. नमस्कार सर. नमस्कार. बसा ना, चहा घ्या. नाही नको, चहा आत्ताच झाला घरी, स्नेहाच्या घरी. अहो मराठी माणूस चहाला कधी नाही म्हणत नाही. बसा. इथे चहा छान मिळतो. स्नेहा आणि मी इथेच चहा घेतो. दादा, 3 चहा द्या हो. लग्न कधी जमलं? आजच ठरलं. तर तुम्हाला एक सांगू, नाही म्हणजे स्नेहा आणि तुमची चांगली ओळख झाली आहे म्हणून सांगतोय. एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत नसेल, त्या व्यक्तीवर जर आपलं प्रेम नसेल, तर त्या व्यक्तीशी लग्न करण्यात काय अर्थ आहे? खरंय, आपल्याला आवडत्या व्यक्तीसोबतच लग्न झालं पाहिजे. कसं आहे, आपल्याला कोण आवडतं यापेक्षा आपण कोणाला आवडतो ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण तीच व्यक्ती आयुष्यात कधी आपल्याला एकटं पडू देत नाही आणि कधी फसवणूकही करत नाही. आपल्या आयुष्यात आपल्याला कितीही मिळालं ना, तरी आपण समाधानी नसतो, कारण आपली आवडती व्यक्तीच आपल्या जवळ नसते. असो, मी निघतो. मला आज 27 ऑर्डर द्यायचे आहेत. टार्गेट जर कंप्लीट नाही झालं तर इन्सेंटिव्ह मिळणार नाही. हो, पण तुमचा चहा? अहो नाही, नको, आधीच उशीर झालाय. माझ्यापेक्षा स्नेहाला जास्त चहा आवडतो. माझ्यावरचा ती घे. येतो मी. अभिनंदन. कशाबद्दल? तुमचं लग्न जमलं ना. अच्छा, थँक्यू. मगाशी घरी गेलो होतो तुमच्या, बराच वेळ गप्पा मारल्या आम्ही, पण आई काही बोलली नाही तुमची लग्नाबद्दल. मीच ठरवलंय सगळं. आईने तशी मला परमिशन दिली. तुला जो मुलगा आवडतोय ना, त्याच्याशी तू लग्न करू शकतेस. म्हणून मग मी सगळं ठरवलं. बेंगलोरला कामासाठी जावं म्हणतोय आता इथे थांबून काही उपयोग नाही. कधी जाणार आहे? पुढच्या आठवड्यात. एवढ्या लवकर? हो, टाळायचा खूप प्रयत्न केला, पण काही जमलं नाही. 4 पैसे जर मिळत असतील ना, तर जायला काय हरकत नाही. पैशाने सगळ्याच गोष्टी मिळत असत्या तर किती बरं झालं असतं, नाही का? म्हणजे पहा ना, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, तर मला जी व्यक्ती हवी ती व्यक्तीच माझ्या आयुष्यात नाही. अहो, तुमच्या प्रिया मॅडमचा राग जाईल हो 2 दिवसात. येतील तुमच्याकडे. तर आपल्या मनातलं आणि आपल्याला काय हवं ते समोरच्याला कळत असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? असो, चला मी तुम्हाला जाता जाता घरी सोडतो. नाही नाही, नको. माझी मी जाईल. तुम्हाला परत त्रास नाही द्यायचा मला.
दादा आले का पैसे? भेटू लवकरच. भेटू तुमच्या लग्नात. ही पोर आहे ना, काय काय घरात आणि याचा नियम नाही. ले हाऊस बघ पोरीला. मला म्हणली आता ही देवाचा फोटो लावला म्हणजे तुम्ही बरं होता. आणि आता देवाच्या फोटोनी माणूस बरा होत असते वय. पोरीची माया. आई खूप भूक लागली, जेवण वाढ ना. वाढते. आज तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय मी. हा, कुकर लावला की झालं. ऐक ना, योगेशरावांना फोन कर ना. ते जेवायला यायचं हो म्हटले. दोघं मिळून जेवा. त्याचा काय संबंध इथं? संबंध म्हणजे मला काय माहिती नाही वय तुझ्या मनात काय चाललंय ते. काय चाललंय माझ्या मनात? तुझी निवड चांगली आहे. जावई बापू पसंत आहे आम्हाला. वेट लागले का आई तुला? कोण जावई बापू? अगं योगेशराव आणि कोण? हे बघ, वाटेल ते बोलू नकोस. असं काही नाही, आत्ता 4-5 दिवस झाला आमची ओळख झाली. मला तर वाटलं त्यांच्या नजरेत तुझ्याविषयी. त्यांच्या नजरेत माझ्याविषयी काहीच नाहीये. उगाच भलतीकडे विषय नेऊ नकोस. अगं मी पण तिला तेच सांगतोय, पण ती ऐकती कुठं. तुम्ही गप्पा बसाव. काय अडचण आहे ग? इतका चांगला पोरगा तर आहे. आई, त्यांचा लग्नाचा विषय दुसरीकडे चालू आहे ग. प्रिया नावाची मुलगी आहे. मला नाही वाटत. आई, तू विषय बंद करणार आहेस? मी दुसरा मुलगा बघितलाय माझ्यासाठी. कोण? रवी. तो भिकारडा? आई, भिकारणे तर काय ग? काय त्याच्याकडं? आई, तो कसा का असे ना, पण माणूस म्हणून चांगला आहे तो. मला सुखात ठेवेल. सुखात? त्याच्या स्वतःचे खायचे वांदे तो तुला काय सुखात ठेवल ग? भिकार सवय लागल्यात नुसत्या. लक्षात ठेव, तुला सांगून ठेवते, हे लग्न होऊ द्यायची नाही मी. आणि मी पण तुला सांगून ठेवते, मी केलं तर फक्त रवीशीच लग्न करीन. बघते मी. काय झालं पोरी? काही नाही. बापापासून काहीही लपवायचं नसतं. आणि लहानपणापासून मी तुला बापासारखं वाढवलंय तरी का? ना, ज्यांच्या मनात आपली जागाच नाही त्यांच्या पाठीमागे लागून तरी काय उपयोग आहे हो? तू त्यांच्याशी स्पष्ट बोललीये का? बोलायची गरजच पडली नाही. डोळ्यांनीच दिसलं सगळं. काळजी नको करू पुरी, सगळं व्यवस्थित होईल बघ. अगं कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. मी आहे ना. अरे रवी, तुम्ही? हो, इथे जवळच एका ऑर्डरची डिलिव्हरी द्यायला आलो होतो. तेवढ्यात तुमची ऑर्डर पडली. पहिल्यांदा वाटलं कॅन्सल करावी, नंतर विचार केला त्यानिमित्ताने आपली भेट पण होईल आणि बोलणं पण होईल. मग काय, ऑर्डर घेतली आणि घेऊन आलो. अरे वा, बरं केलं. द्या, या ना आत या. हा. तसंही आज मला काही बनवायचा मूड नव्हता, म्हणून ऑनलाईनच ऑर्डर केली. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवतो. अहो नाही, नको. आत्ता मगाशीच झालाय माझा चहा. हो बसा, मला माहिती आहे तुम्हाला चहा खूप आवडतो. बरं.
बाकी तुम्ही घर छान सजवलंय. थँक्यू. मला या सगळ्या गोष्टींची आवड आहे. मला बाहेर असं काही दिसलं की मी घेऊन येतो आणि घर सजवतो. या शहरात स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं, पण आमच्यासारख्यांना घर म्हणजे स्वप्नासारखंच. तुमचंही घर होईल एखाद्या दिवशी. पण एवढ्या कमी पैशात ते कसं? रवी, स्वतःवर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमचंही घर नक्की बनेल. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला ना, काय म्हणता? स्नेहा हे सर्व रागाच्या भरात करते असं मला वाटतं. तिचं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. तिचं तुमच्यावरती प्रेम आहे असं मला जाणवतंय. रवी, आता या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे? तुमचं लग्न जमलं आता. असं उठून कोणी लग्न जमवतं का योगेश सर? ती तुमच्या कोणत्या तरी गोष्टीने दुखावली गेली. तिचा त्या दिवशी अचानक मला फोन आला. मला बोलली, मला तुझ्याशी लग्न करायचंय. आता तुम्हीच मला सांगा, असं कुठं होतं का? ती तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखते आणि तिचं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे. माझी तुम्हाला एक विनंती, प्लीज माझ्याशी असा खेळ खेळू नका. माझ्या पुढे खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. मला माझं घर चालवायचंय. मी हे थेट तिला बोलू शकलो असतो, पण ती आधीच दुखावली गेली आणि आत्ता जर परत बोललो तर ती अजून दुखवेल. आता तुम्हीच समजून घ्या. तुमचं तिच्यावरती प्रेम आहे हे मला कळतंय, कळत नाही असं नाही. एवढं मी दूधखुळा नाहीये, पण मी नेहमी स्नेहाच्या भल्याचाच विचार केलाय. ती तुमच्या भल्याचा विचार करते. तुमच्या दोघांचं भलं कशात आहे हेच तुम्हाला समजत नाही. बाकी तुम्ही समजूतदार आहात. मी बोलून काहीच फायदा नाही. येतो मी. ए आई, किती वेळ झाला मी फोन शोधतेय. सकाळपासून फोनच सापडत नाहीये. मी किती वेळा सांगितले की माझ्या फोनला हात लावायचा नाही. अगं पोरी, असेल इथं कुठंतरी पडलेलं. स्नेहा, हा, इकडे आहे बघ. आले. हा, इथे ठेवलाय फोन तुझा चार्जिंगला. आणि वेळी आहे. तुझी पर्स पुस्तकांच्या बॅगेत ठेवली, त्यात सुट्टे पैसे पण ठेवलेत. अजून काही नको काय, थँक्यू. स्नेहा, माझं एक काम करशील? हं? योगेशरावांना हे धपाटे नेऊन दे ना. का? कशासाठी? मी कोणाला धपाटे बिपाटे देत बसणार नाही. अगं, त्यांना आवडतात ग. परवा बोलता बोलता म्हटले मला ते, आईच्या हातचे धपाटे खाऊन लई दिस झालेत. त्यांना म्हणलं मी केले की नेहाच्या हातनं पाठवते. आई, तू ना भलतीच कामं वाढवून ठेवतीस बघ. आई आहे मी तुझी. तुझ्या मनात काय चाललंय ते ओळखते मी. म्हणजे काय नाही. धपाटे गार होतील आता. जा, धर. आगत जा. बरं झालं तुम्ही आलात. मला वाटलं या जन्मात तरी आपलं बोलणं होतं की नाही काय माहिती. तशी यायची इच्छा नव्हतीच माझी, पण आईने हे धपाटे करून दिलेत म्हणून घेऊन आले. हे घ्या. अरे वा, सासूबाईंना खूपच काळजी आहे माझी. ओ, त्या तुमच्या सासूबाई नाहीत आणि तुमची बायको होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुमची इच्छा काय आहे हे तुम्ही सोडून सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे सासूबाईंचा फोन आला होता मला म्हणाल्या धपाटे बनवले, तुम्हाला हवे असतील तर माझ्या लेकीशी लग्न करावं लागेल. म्हटलं बाप रे, एवढी मोठी शिक्षा. आणि ही शिक्षा भोगायला मी तयार आहे, कारण
हे धपाटे खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी. सासूबाई हे पण म्हणत होत्या की तुम्ही रात्रभर झोपला नाहीत माझ्या आठवणीत. हो, असं काही नाही हं. आई काय पण सांगते. हो का? तो तुमचा लहानपणीचा मित्र रवी, त्याचं काय? तो पण आला होता मला भेटायला. मला म्हणाला, तो चिडका बिबा माझ्या गळ्यात कशाला मारताय, तुमचा तुम्हाला ठेवा की. चिडका बेबा म्हटला का तो? त्याला तर घेते मी बघून, पण आता पंढरपूरची लोक सुद्धा खोटं बोलायला लागलेत वाटतं. पंढरपूरची लोक कधीच खोटं बोलत नाही आणि काही लपवतही नाहीत. मला तुम्ही खूप आवडता. मला लग्न करायचं तुमच्यासोबत. किती दिवस लपवणार आहे? एकदा वेळ निघून गेली ना, आयुष्यात आपल्याकडं झुरण्याशिवाय काही उरत नाही. पुस्तकवाल्या लव्ह स्टोरीचं आमचं पहिलं पान पलटलं आणि सुरू झाली आमची प्रेमाची गोष्ट. पुस्तक तसं मोठं आहे. शेवटच्या पानावर पोहोचेपर्यंत किती क्षण प्रेमाचे आणि किती क्षण हळवे वाचायला मिळतात हे पाहण्यासारखंच आहे, नाही का?